ते आमदार आहेत शिवसेनेचे उद्धव साहेबांच्या सोबत आहे. मी सुद्धा उद्धव साहेबांच्या सोबत होतो. तुम्ही त्यांना सोडून आलो म्हणून तुम्ही इकडे काय करता? या ठिकाणी आमचे दुसरे आमदार असेल ठिकाणी आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहात. आणि या ठिकाणी ज्या ज्या वेळेला मी पाहतो फिल्म शोले, ज्या ज्या वेळेला मी पाहतो फिल्म शोले, त्यावेळेला मला आठवतात अभिनेते श्रीधरन बोले. नगराध्यक्ष उमेश सपकाळे उपस्थित आहे. तुम्हाला 5 वर्ष मिळालेले, मला 6 वर्ष मिळालेले. मी तब्बल 3 वेळेला मी लोकसभेत होतो. काँग्रेस पक्षाला ज्यावेळेला होती हवा तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. आणि त्यांची हवा गेल्याबरोबर आणि मी भाजपमध्ये आलो. मला बाळासाहेब ठाकरे साहेब म्हणाले की आठवलेली मी त्यांच्यासोबत आलो पाहिजे. शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली तर महाराष्ट्रामध्ये सामाजिक परिवर्तन होऊ शकतो, सत्ता परिवर्तन होऊ शकतो. आणि मी आपल्याला सांगतो की मी ज्यांच्यासोबत जातो त्यांना सत्ता मिळते आणि मी त्यांना सोडलं की त्यांची सत्ता जाते. तर बाळासाहेब मला म्हणाले, मी अनेक लोकांना विचारलं, आमचे सगळे साहित्यिक जे होते विचारून होते, त्यांना विचारलं की बाळासाहेबांचा असा प्रस्तावाचं काय करू. मला सर्व आमच्या आंबेडकरी साहित्यकारांनी सांगितलं की तुम्ही जायला काय हरकत नाही. वैशाली बसेल असते काय मुद्द्यावर. पण छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी तुम्हाला शिवसेना भाजपसोबत जायला हरकत नाही. मी ठरवतो की मी जातो. आणि मी भाजप शिवसेनेबरोबर आल्यानंतर आपल्याला माहित आहे 2014 मध्ये नरेंद्र मोदींनी सरकार दिली आलं दिल्लीमध्ये. आणि या ठिकाणी आपल्या माहितीचं सरकार आलं. गरीब वगैरे पक्ष जो आहे तो छोटा पक्ष आहे. कुणाला निवडून आणायचं कुणाला पाळायचं हे का माझ्यावर असतो. त्यामुळे ठीक आहे, आपण सगळेजणी उपस्थित आहात. उपनगराध्यक्षा प्राध्यापिका रुपाली दांडेकर, अभिजित